हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये 26 एप्रिल 2026 रोजी 2 शिफ्टमध्ये शिपाई पदाची परीक्षा झाली. तर त्याची ॲन्सर की कधी येणार याची विद्यार्थी वाट पाहत होते. तर आता त्याची ॲन्सर की आलेली आहे. तर ती कशी डाउनलोड करायची, त्यानंतर तुमची उत्तरं कशी चेक करायची, ती सगळी माहिती आपण पाहूयात. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा व विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि लिपिक व चालकची ॲन्सर की ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे. तर या ठिकाणी पहा, हायकोर्ट ऑफ बॉम्बेची ऑफिशियल वेबसाईट ओपन केल्यानंतर रिक्रुटमेंटमध्ये गेल्यानंतर इथे आता वरच पिऊन हमाल फराश याची त्यांनी माहिती दिलेली आहे. पहा, तर खाली गेल्यानंतर पिऊन हमाल आणि फराशच्या टॅबमध्ये तर सर्वात खाली पहा आपल्याला या ठिकाणी ॲन्सर की दिसते. आता ही ॲन्सर की याच्यावर टच केलं की ॲन्सर की ओपन होते पहा. आणि मग ही ॲन्सर की जी आहे ना, ती विठ्ठल जोशी जे आपले टेलिग्राम चॅनल आहे त्यावर सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे तिथून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. आता हे चेक कसं करायचं आहे, तर बॅच 1 3:30 ते 4 या ठिकाणी, हे बॅच 2 5:30 ते 6 याच्यामध्ये ए बी सी डी असं दिलेलं आहे. मग तुमचा जर बुकलेट ए असेल तर ही ॲन्सर चेक करा. जर तुमचा बुकलेट बी असेल प्रश्नपत्रिका तर ही चेक करा. जर तुमची प्रश्नपत्रिका सी असेल तर हे चेक करा. आणि जर डी असेल तर हे चेक करा. सेम तसंच इथं ABCD. आणि जे सेवाग्रामचं खूप जण कन्फ्यूज झाले होते ना, मी ऑलरेडी सांगितलं होतं की महात्मा गांधीजींनी महाराष्ट्रात सेवाग्राम या ठिकाणी आश्रम स्थापन केला होता. त्याचं उत्तर यांनी उच्च न्यायालयानं सुद्धा सेवाग्रामच दिलेलं आहे. कारण मुळामध्ये ते गावाचं नावच आहे सेवाग्राम. आणि ते काही यूट्यूबरनी वर्धा दिलं होतं, पण ते वर्धा शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर सेवाग्राम नावाचं गाव आहे असं मी टेलिग्रामला पण टाकलं होतं. तरी पण काही जणांनी वर्धाच समजलं, पण ते सेवाग्रामच उत्तर आहे. मी पण व्हिडिओमध्ये सेवाग्रामच उत्तर सांगितलेलं होतं. तर अशा पद्धतीनं तुम्ही ते चेक करा पहा. आणि मी एका प्रश्नाचं उत्तर त्यांनी डिलीट पण केलेलं आहे. म्हणजे तो प्रश्नच त्यांनी काय केलेला आहे, रद्दसुद्धा केलेला आहे. कोणत्या शिफ्टचा? फर्स्ट शिफ्टचा केलेला आहे. मी ॲन्सर की सांगताना सांगितलं होतं की हा प्रश्न त्यांना रद्द करावा लागेल, तो त्यांनी रद्द केलेला आहे. तर तुम्हाला जे काही मार्क्स मिळालेले आहेत ना, ते कमेंटमध्ये सांगा. आणि आता पुढची प्रक्रिया काय असेल त्याच्यावर उद्याच्याला व्हिडिओ येतील माझी. लिपिकची पुढची प्रक्रिया काय असेल, पिऊनची काय असेल, ती सगळी माहिती त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.